ठिकाणी माईक सुपूर्द करतोय आदरणीय प्रशांत सर. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एक चांगली स्पर्धा, विशेष करून आम्ही व्यावसायिक स्पर्धा प्रचंड प्रमाणात पाहिल्या आहेत. या मोसमामध्ये अगदी 11 नाईटच्या स्पर्धा करण्याचा योग आला, परंतु मैत्रीच्या या सर्व आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण इथे चषक नाही आहे. आणि मला अक्षयने सांगितलं होतं की हनुमाननगरची एक चांगली प्रीमियर लीग येते आणि त्या स्पर्धेमध्ये संयोजन खूप चांगलं असतं आणि ते या ठिकाणी बघायला मिळालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैभवनं बनवलेली ती स्पर्णिक आहे, ती मला सर्वात आवडलेली गोष्ट, भावलेली गोष्ट. एकदा वैभव करता जोरदार टाळ्यांचा गजर करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारे कॅश प्राईज नाही आहे आणि आपल्या भागातले खेळाडू त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेने केला आहे. आणि त्या पद्धतीने आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्हाला माहिती नसेल, फिल्डिंग हा हे क्षेत्र आहे, तर थोडंसं आपण मायनस बघितलं तर बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आपल्या भागातील खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि लिंबाजी आणि जावेद यांचे मी मनापासून कौतुक करेन, ज्या पद्धतीने हा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर अवघड होतं. आपल्या भागातील रचना, इथे असलेली माणसं, खेळाडू, त्यांची मानसिकता, त्यांची वैचारिकता हे लक्षात घेता हे अवघड धनुष्य त्यांनी हातात घेतलं, ते पेलवलं. आणि म्हणून एकदा लिंबाजी सरांसाठी आणि जावेद सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर. तेवढी शिस्त पण आणली, कारण हे क्रिकेट तितकंसं सोपं नाही आहे. सभ्य माणसाचा खेळ जरी असला तरीसुद्धा शिस्त आणण्याचं काम त्यामध्ये माध्यमातून काही महत्त्वाचे क्षणी असे निर्णय घेतले, पेनल्टी लावले, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि 8वं पर्व आहे, त्याचा आपल्या सर्वांना गर्व आहे की नाही गर्व? मग एकदा जोरदार टाळ्यांचा गजर स्वतःसाठी करा आणि आयोजकांसाठी. आयोजकांनी खूप चांगली कामगिरी केली, त्यांचं कौतुक आहे. 9व्या पर्वामध्ये आणखीन काय आमूलाग्र बदल आपल्याला बघायला मिळतील. ज्यावेळेला ट्रॉफीचं अनावरण झालं त्याचेही फोटोग्राफ जे आहेत, त्याचे जे व्हिडिओ आहेत ते देखील खूप चांगले आहेत. भविष्यामध्ये इथल्या क्रिकेटच्या माध्यमातून या पुण्यनगरीमधील आणखीन चांगले खेळाडू याच माध्यमातून उभे राहतील, बघायला मिळतील आणि ते उद्या राज्याच्या टीमसाठी खेळतील. कारण आता क्रिकेट बदलत आहे. IPL सारखं क्रिकेट आपण बघताय, आता इंडिया कप सारखी स्पर्धा जिथे राज्याची टीम खेळते, राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत टेनिसच्या. त्यामुळे सिरियसली क्रिकेट खेळलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. अशा प्रकारे 4 अर्धशतका इथे आली. गोलंदाजी खूप चांगली झाली. फक्त एकच नम्र विनंती आहे, बऱ्याच वेळा काय होतं तर प्रॅक्टिस करायला आपण जातो, त्या प्रॅक्टिस कसली करतो, बॅटिंग किंवा बॉलिंग, आणि फिल्डिंग करायची वेळ आली की झाडाखाली जाऊन बसायचं. कदाचित त्याचा परिणाम या ठिकाणी असू शकतो. आपण तुम्ही करत नसाल, परंतु त्याला तुम्ही या ठिकाणी जास्त गांभीर्यानं ती बाजू महत्त्वाची तुम्हाला वाटत नसेल, परंतु फिल्डिंग या ठिकाणी चांगली झाली तर तिन्ही अंग अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला जाणवेल आणि त्याचा परिणाम देखील मैदानावरती पाहायला मिळेल. मी अक्षयचे मनापासून आभार व्यक्त करेन. या चांगल्या आणि वेगळ्या, जिथे कॅश प्राईज नाही पण ट्रॉफीसाठी IPLला जसे संघ झुंजतात ना, एखाद्या वर्ल्ड कपसाठी संघ झुंजतात, तशा पद्धतीची निकराची झुंज या सर्व संघांच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्या सर्व संघाचं विजेत्यांचं मनापासून अभिनंदन आहे. प्रतापगड फायटर उपविजेत्या संघाचं तरुणा आपण देखील या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली. सहभागी संघ मालक यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एका वेगळ्या स्पर्धेसाठी समर्थन करण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, धन्यवाद सर. सातत्यानं 2 दिवस ज्यांचा निर्णायकपणे या ठिकाणी निर्णय घेतले गेले, ते अंपायर, ते पंच या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित करतात. संजय भालेराव सर, संतोषभाऊ डोक या ठिकाणी त्यांना सन्मानित करतील. संजय भालेराव सर. दोन मिनिटं संजय सर. सातत्यानं एक निर्णायक भूमिका आपण गेली 2 दिवस सातत्यानं या ठिकाणी आम्ही पाहतोय. आपल्या कुठल्याही निर्णयाला कुठल्याही खेळाडूने या ठिकाणी आक्षेप देखील घेतला नाही.
काय सांगाल मैत्रीप्रतिष्ठानच्या या सोहळ्यासाठी? हॅलो, मैत्री प्रतिष्ठान चषक आम्ही मागच्या वर्षी पण केला होता. मागच्या वर्षी हे माझं दुसरं वर्ष आहे. अतिशय सुंदर संकल्पना घेऊन हे सर्व आयोजक तुमच्यासमोर ही संकल्पना आणतात आणि आपल्या खेळाडूंना एक चांगली स्पर्धा खेळायला मिळते. यामध्ये शिस्त बघायला मिळाली आणि सर्व खेळाडूंनी वेळेचं बंधन पाळलं. त्यामुळे सर्वांचे मी आधी अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने आयोजन केलं जातं त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय सचिन सरांना विनंती करतो, आपण आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. रणजित हरपुडे सरकार त्यांना या ठिकाणी सन्मानित करतील अशी त्यांना विनंती करतो. सचिन सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद सर. यानंतर शुभम गाडे सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गणेशभाऊ शिंदे या ठिकाणी त्यांना सन्मानित करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर अक्षय निर्मल सर, श्रीधरभाऊ मोहोळ या ठिकाणी त्यांना सन्मानित करतील अशी त्यांना विनंती करतो. श्रीधरभाऊ 2 मिनिटं थांबा. बाळाभाऊ शेळके, संदीपजी शेळके या ठिकाणी श्रीधर भाऊ मोहोळ संघमालक शिवनेरी डॅकर्स यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्या एकदा श्रीधर भाऊंसाठी. थँक्यू. यानंतर समालोचक प्रशांतजी आदवडे सरांना विनंती करतो, आपण पुन्हा या ठिकाणी स्टेजवरती यावं. राहुलजी मरगळे पोलीस पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान दत्तात्रय भाऊ गायकवाड या ठिकाणी करतील अशी त्यांना विनंती करतो. संघमालक दत्तात्रय भाऊ गायकवाड. शेवटची 7-8 मिनिटं अत्यंत महत्त्वाची असतील आणि तुम्ही अगदी शांतपणे हा सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी बघताय. सन्मान मान्यवरांचे झालेत या ठिकाणी संघ मालक, प्रायोजक, पंच, त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी कॉमेंटेटर असतील, या सर्वांचे सन्मान झालेत. परंतु आता खेळाडूंचा गौरव करण्याची वेळ आलेली आहे. या प्रीमियर लीगमध्ये अत्यंत सुंदर कामगिरी ज्यांनी केली त्यांचा गौरव आपण करतो आहे. मी विनंती करेन सुरेश तनपुरे सरांना आपण या. अक्षय सातपुते,
अक्षय सातपुते आपल्याला विनंती, आपण देखील मंचावरती या. संकेत जाधव आपल्याला देखील विनंती आहे. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगचा बक्षीस धोरण 16 या ठिकाणी सुरू होतोय आणि या स्पर्धेमध्ये सुरेश तनपुरे, अक्षय सातपुते, आपण पहिल्यांदा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देतोय. आणि यावेळेला हा जो पुरस्कार आहे स्वर्गीय सचिन भाऊ मारणे यांच्या स्मरणार्थ मानाभाऊ कुदळे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा पुरस्कार देतोय. बेस्ट फिल्डर या संपूर्ण स्पर्धेतला. आणि या मंचावरती आमंत्रित केलेले मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. आणि या पुरस्काराचा मानकरी ठरतो आहे हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट and prize goes to संकेत जाधव. अक्षय सातपुते, सुरेश तनपुरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. सचिनजी मारणे आमच्यातील एक खेळाडू यांच्या स्मरणार्थ यावेळेला हा पुरस्कार. आणि संकेत जाधव साठी जोरदार टाळ्यांचा गजर. संकेत अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर अप्पा चाकणकर, दस्तगीर शेख यांना विनंती करेन आपण मंचावरती यायचे. योगेश आणि दीपक आपण या. बेस्ट बॉलरचा अवॉर्ड आपण या ठिकाणी देतोय. बेस्ट बॉलर मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या उत्तम दर्जाच्या स्पर्धेमध्ये आमचे मान्यवर सज्ज आहेत पुरस्कार देण्याकरता. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 सीझन 8 and next award बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. वारे वारे आपके वारे नारे मैदान के अंदर कमाल करते रहे हैं अनिकेत मोरे. बेस्ट बॉलर, एक्सलेंट बॉलिंग. टाळ्यांचा जोरदार गजर अनिकेत मोरेसाठी. शानदार प्रदर्शन. ये सरदार असरदार जिनका खेल हुआ दमदार. अप्रतिम कामगिरी. कोणत्या संघाचा आहे आपण पाहूया यावेळेला. शिवनेरीच्या टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अनिकेत मोरेसाठी. अनिकेत अभिनंदन. बेस्ट बॅट्समन सुरेश पिलाने, शंकर जावळे आपल्याला विनंती आपण मंचावरती या. बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. या स्पर्धेमध्ये 4 ते 5 अर्धशतक आली. जबरदस्त बॅटिंग. आणि आता हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 सीझन 8 बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. This prize has been presented by Mr. Shankar Jawle and Suraj Pilani. And award goes to any cases सुशांत है और कोई? सुमित सुशांत. And award goes to one and only Mr. सुमित की सुशांत. सब लोग बोल रहे हैं भूषण शिर्के. कारण आमच्या मैत्रीचं ते भूषण आहे, बरोबर ना. एंड अवार्ड गोज टू वन एंड ओनली जो कभी नहीं होते शांत, उस खिलाड़ी का नाम है सुशांत. बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट मिस्टर सुशांत तळेकर. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज मला ऐकायला आवडेल सुशांतसाठी. 250 त्याच्या बॅटमधून आल्या आणि
तो किती खेळाडू महत्वाचा आहे, तो आउट झाल्यानंतर आणि तो मैदानात असताना तो फरक तुम्हाला जाणवला असेल. सुशांत अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. यानंतर याच दरम्यान 19 लाखाच्या दिशेने वाटचाल करत असलेली टेनिस क्रिकेट .in ची एक चांगली वेबसाईट, जगातले सर्वोत्तम वेबसाईट, ज्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं. आमच्यावर योगेश आहेत, शाहरुख आहेत. त्यांना विनंती आहे, शाहरुख आणि योगेश बाबू आपण पण या, सर्वांनी यायचे. आणि 19 लाख सबस्क्रायबर असलेली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केलेली आहे. एकदा टेनिस क्रिकेट .in च्या टीमला जोरदार टाळ्यांचा गजर करा. त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. टेनिस क्रिकेट .in, संतोष नाणेकर, संतोष पिलाने, योगेश, शाहरुख. आणि आता यानंतर आपण अगदी शिस्तीनं तुम्ही प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. इकडे तर गेम ऑफ जंटलमॅन, सभ्य माणसांचा खेळ आहे. आणि तुम्हाला माहीत नाही, म्हणजे कस्तुरीला माहीत नसतं की सुगंध माझ्याकडेच आहे, ती इतरांकडे शोधायला लागते. पण तुम्हालाही माहीत नाही आहे की यावेळेला गुणवत्ता तुमच्याकडे ठासून भरलेली आहे. अजून काही पर्व येतील, त्या पर्वामधनं चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. फक्त क्रिकेटवरती तितकंच प्रेम करायचं आहे. आणि आता एक पुरस्कार शिल्लक आहे, फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणं गरजेचं आहे, बरोबर ना? गेम चेंजर खिलाड़ू, क्योंकि खिलाड़ी हमारे पास बहुत है, हमें खिलाड़ी नहीं, हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत सुंदर असं आयोजन आपण पाहतो आहे. संघ मालकांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि गेम चेंजर खेळाडू आहे प्रतापगड संघामधला आहे की दुसऱ्या बाजूला तोरणा, पाहूया तो निर्णय येतोय. प्रतापगड शांत बसलेले दिसत आहेत. वैभव कुठे आहे? वैभव कधी शांत बसत नाही, पण त्यानं स्पर्णिका अप्रतिम सुंदर, ही कन्सेप्ट कुठं नाहीये. सर मी 35 वर्ष कॉमेंट्री करतोय, अनेक वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या संकल्पना मी पाहिलेल्या आहेत, पण ही संकल्पना ज्या पद्धतीनं प्रत्येक खेळाडूचं नाव होतं, काही प्रतिक्रिया होत्या, संघ मालकाचं नाव, कुठे इकडे तिकडे बघण्याची आवश्यकता लागली नाही. इतकी चांगली स्पर्णिका आपण तयार केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बघणार, परंतु एकदा या मित्रासाठी टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे की ज्यामुळे त्यांना ऊर्जा मिळेल. इथेही बघा, हे पण टॅलेंट आहे, हे सुद्धा आपण सुनील बडेराव, तुमचंही मनापासून धन्यवाद, कारण हे सगळं संग्रहित करण्याकरता तुमचं फार मोठं योगदान होतं, त्यामुळे त्यांच्याकरता देखील टाळ्यांचा गजर होईल. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लक्ष्मण सर, लक्ष्मण नरुटे आणि आशिष जाधव यांना मी मंचावरती आमंत्रित करतो आहे. आपल्या शुभस्ते फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल. आणि जोरदार टाळ्यांचा गजर आपण करणार आहोत. मैन ऑफ द मैच का पुरस्कार जो जलाते हैं उम्मीदों का दीप, उस खिलाड़ी का नाम है संदीप, संदीप शेळके. एक्सलेंट. पहिले खाकी बाद में बाकी. कारण गर्दीतले होण्यापेक्षा वर्दीतले व्हा. महाराष्ट्र पोलीस संदीप शेळके. जोरदार टाळ्यांचा गजर. प्रतापगड. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. गेम चेंजर खेळाडू, खूप चांगली कामगिरी. यावेळेला संदीप. संदीप भाऊंच्यासाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या, कारण कोट्यावधीचं ड्रग्ज
या ठिकाणी पकडला आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या शुभ हस्ते काही दिवसापूर्वीच त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं. एवढा मोठा खेळाडू या ठिकाणी खेळतो हे मैत्री प्रश्नांचं खूप मोठं आम्ही भाग्य समजतो. जोरदार टाळ्या एकदा संदीप भाऊंसाठी. निश्चितच आता पुढचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असेल, जिथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जाईल. विजय जोरे आणि भूषण शिर्के यांना मी मंचावरती आमंत्रित करतो आहे. आपल्या शुभ हस्ते यावेळेला हा पुरस्कार दिला जाईल. मानाचा पुरस्कार आहे, मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज आकाश बबन इंदुलकर. अजून काही नॉमिनेशन आहेत का? दुसरं आणखीन कोणतं नाव आहे का? सुमित बर्वे. अजून आकाशचं झालं ना, सारखं सारखं आकाश काय दुसरं. आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, मॅन ऑफ द सिरीज हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 सीझन 8 मॅन ऑफ द सिरीज. This prize has been presented by Mr. Vijay Jore and Mr. Bhushan Shirke, and award goes to. कोई है जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है? मैन ऑफ सीरीज goes to one and only Mr. Sumit Varve. Excellent performance. एक ही मैच ऐसा था जिसमें इन्होंने अच्छी बल्लेबाजी नहीं की. हर मैच में शानदार प्रदर्शन. आप अच्छा प्रदर्शन करते तो लोग सर पे उठाते हैं. ये क्रिकेट है. जोरदार तालियां सुमित के लिए. कमाल का प्रदर्शन किया सुमित ने. सुमित साठी जोरदार टाळ्यांचा गजर. इथे प्रेक्षक आहेत हजारोच्या संख्येने हजर आणि करतायत सुमित साठी टाळ्यांचा गजर. सुमित वर्मे एक्सलंट. मालिकावीराचा पुरस्कार हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 8 आणि या 8व्या पर्वात दमदार कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुमित वर्मेला मिळतोय. सुमित काय सांगशील? सर चांगली भरवली लिंबाजी भाऊनी आणि जावेद भाऊनी टुर्नामेंट चांगली भरवली. आवडली आम्हाला पण. आणि तू काय सांगतोस, काय आवडली सांगतोस ते मला समजू दे. नियोजन आयोजन चांगलं होतं. नियोजन आवडले ना, ठीक आहे, परंतु मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तुला मिळाला, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हे तुझी शक्कल पण आम्हाला आवडली. एकदा टाळ्यांचा गजर करा सुमित वर्मेसाठी. सुमित तुला शुभेच्छा, ऑल द बेस्ट येणाऱ्या स्पर्धेसाठी. तर अण्णा 2 मिनिटं आमच्या भूषण शिर्केंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हाव्यात. एवढा मोठा माहोल सातत्यानं 2 दिवस अहोरात्र जागून आमच्या भूषण शिर्केंनी या ठिकाणी डोळ्याचे पारणं फेडावं. एवढा मोठा सोहळा या ठिकाणी तुझ्या माध्यमातून अण्णा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. अगदी रात्रंदिवस मला वाटतं भूषण आमच्या लिंबाजीनी डबा देखील या ठिकाणी तुला आणून दिला जेवणाचा. म्हणजे एवढा मोठा, खरं तर मला अण्णा तुझ्यासाठी सांगायचं आहे, अन्नाची जरी ढेरी निघली असेल तर वाईट वाटून घेऊ नका. कारण काय असतं, एअरबॅग्स ह्या फक्त लक्झरी कारलाच असतात. त्यामुळे अन्नासारखा मोठा लक्झरी ब्रँड इथं आहे. मनापासून भूषणचे धन्यवाद. मंचावरती मी या ठिकाणी आणखी दोन आपल्या कलाकारांना आमंत्रित करतो आहे. त्यांनी ही स्पर्धा खूप सुंदर पद्धतीने सजवली गेलेली आहे. त्याच्यामागे देखील एक चांगला प्लॅन, चांगली थीम आपल्याला बघायला मिळते. आणि त्यासाठी मी मंचावरती 3 आपल्या तरुणांना आमंत्रित करतोय. त्यापैकी पहिलं नाव आहे मिस्टर वैभव, दुसरं नाव आहे मिस्टर वैभव. या वैभव आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. खूप पहिल्यांदा आपण आमंत्रित करतो आहे मंचावरती शुभम मरगळे. शुभम या. त्यानंतर दुसरं नाव आहे, एकेकाचा सन्मान आपण करणार आहोत. ही स्पर्धा छान डिझाईन केली गेलेली आहे. कॅश प्राईज नाही आहे, परंतु काही कमी नाही या स्पर्धेमध्ये. खूप सुंदर मैदान आहे. आपण मागच्या साईडला आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं
होर्डिंग पाहत होतो बॉडी लाईनवरती. त्यानंतर खूप चांगला मंच जेव्हा फायनलचा सामना सुरू झाला त्यावेळेला देखील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दोन्ही संघांचा प्रवेश आपण पाहिलाय. शुभम बरगळे, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर मी आमंत्रित करतो आहे शंकर मांडववाले. शंकर मांडववाले, त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि एवढी चांगली स्पर्णिका या ठिकाणी लिहिली गेली किंवा बनवली गेली त्याकरता पूर्णपणे संग्रह करायचा होता, माहिती यावेळेला कलेक्शन करायचं होतं, त्यावेळेला दत्ता सरांनी ती कामगिरी केली. तर त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी आपल्याला विनंती करेन, या प्लीज. कीर्तन रणपुरे, आपल्याला विनंती, आपल्या शुभस्त्या सन्मान होईल. प्रत्येकाचा सन्मान होणं गरजेचं आहे. खूप सुंदर डिझाईन, मी कुठेही आतापर्यंत अशा प्रकारची स्पर्णिका पाहिली नाही. क्रिकेटवरती जी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी खूप चांगली डिटेल, त्याचं स्टँडर्ड चांगलं होतं, क्वालिटी मेंटेन. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर दत्ता सरांसाठी होऊन जाऊ द्या. त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. आणि आणखीन एक पुरस्कार आपण देणार आहोत. मालिकरीचा पुरस्कार दिलाय, परंतु या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा आमंत्रित करतोय मंचावरती कुमार एंगुळकर, राजेश केडेकर यांना. आपण या आपल्या शुभ हस्ते यावेळेला हा पुरस्कार दिला जाईल. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती यायचे. आणि या स्पर्धेतला उदयनमुख खेळाडू हा पुरस्कार आपण देणार आहोत. तो थोडा मागे ठेवलेला होता, त्याचं कारणही तसं आहे, कारण अनेक वेगवेगळे पुरस्कार असतात, पण हा पुरस्कार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि इथून आपले युवा पिढी पुन्हा एकदा या मंचावरती चांगली कामगिरी करावी यासाठी मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा हट्टास आहे. आणि आमचे मान्यवर यावेळेला मंचावरती दाखल झालेत. आणि हा पुरस्कार कोणाला देऊया? होतकरू खेळाडू, उदयनमुख खेळाडू. नाव इकडे तर एक नाव आलंय, तिकडे आकाशचं नाव घेता का तुम्ही? आकाश कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? आणि तो खेळाडू आहे उदयनमुख खेळाडू. 2024च्या 8व्या पर्वामध्ये अत्यंत सुरेख कामगिरी केले समर्थ दिघे. समर्थ, अभिनंदन. हा पुरस्कार देण्यामागे कारण आहे, तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भागामध्ये चांगलं खेळायचंच आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आजूबाजूला येतील, तिथे चमकदार कामगिरी करावी यासाठी हा पुरस्कार दिला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर समर्थ दिघेसाठी. समर्थ, अभिनंदन. नानाबाबू कुदळे यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार. सर्व ट्रॉफी आपण स्पॉन्सर केलेल्या आहेत. समर्थ, अभिनंदन. आणि आता या स्पर्धेमधला मी मंचावरती मिलिंद वाघमारे यांना आमंत्रित करतोय. त्याचबरोबर सालम शेख आणि भूषणजी शिर्के या मान्यवरांना विनंती करतोय, आपण या. हे तिन्ही मान्यवर मंचावरती येतील. आपल्या शुभ हस्ते आपण रनरअप टीमचा सन्मान करणार आहोत. लवकर याचे, जास्त वेळ घेऊ नका. तिन्ही मान्यवर. आणि आता रनरअप टीम उपविजेता संघ, त्या संघाला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. सेकंड प्राइज ते पण गेस करायचे का? प्रश्नचिन्ह आणतायत. चला, जरा प्रशांत आदवडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. याचं कारण सांगतो, 11व्या राज्यामध्ये, 11 राज्यात, आता पुढल्या महिन्यामध्ये 11व्या राज्यामध्ये या ठिकाणी समालोचनासाठी सर जात आहेत. आणि एवढा मोठा इंडिया कपसाठी विशेष करून, आणि ती राष्ट्रीय स्पर्धा आहे, त्या राष्ट्रीय स्पर्धेचं समालोचन सरांकडे येणार आहे. एवढे मोठे समालोचक आपल्याला लाभले, हे आमचं भाग्य आहे सर. मनापासून सकाळी 7 वाजल्यापासून आता रात्रीच्या 8 वाजता आहेत. आपण सूत्रसंचालन या ठिकाणी करताय, समालोचन करताय. आणि मागच्या वेळी सुलंदनलेले क्रिकेट विश्लेषक त्यांनी देखील या ठिकाणी कौतुक केलं की प्रशांत सर इथं कसे काय, आणि आज तुम्ही स्वतः या ठिकाणी पुन्हा एकदा
आमच्या मैत्री प्रतिष्ठानच्या आग्रहाखातीर या ठिकाणी एवढा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात. धन्यवाद सर. असंच प्रेम आमच्यावरती कायम तुमचं राहो, असंच मार्गदर्शक तुमचं आमच्यावरती राहो, हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे उपविजेता संघाचा गौरव करण्याची. तर उपविजेता संघ फक्त कॅप्टन या ठिकाणी पहिल्यांदा येईल आणि त्या संघाचं नाव आहे रनर अप टीम. कॉंग्रॅच्युलेशन तोरणा ट्रॅकर्स. चला पहिल्यांदा एकेकाने पुढे यायचे. कॅप्टन प्लीज. रनर अप टीम ट्रॉफी तिकडेच ठेवा. बाकी सर्व खेळाडू घ्या. तुम्हाला इथे खूप छान पद्धतीने आपण बघू शकता व्यवस्थापन आणि रनरअप टीमचा गौरव आपण करणार आहोत. रनरअप टीम संघमालक आपण पण यायचे. संतोष डोक काय यावेळेला सेलिब्रेशन त्यांचं होतं. HPL 2024 सीझन 8 आणि या स्पर्धेमध्ये रनरअप टीम आपण पाहू शकता तोरणा ट्रॅकर्स. फक्त कॅप्टन उभा राहील, बाकी जरा खाली बसा तरच चांगला फोटोग्राफ येईल. तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम पेजवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटो पाठवायचा असेल तर काही खेळाडू खाली बसा. HPL 2024 सीझन 8 रनरअप टीम तोरणा ट्रॅकर्स. तोरणा ट्रॅकर्स आपला आवाज येऊ द्या. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. अभिनंदन. या स्पर्धेसंदर्भात मालकांना एखादी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करायची, आपल्या भावना व्यक्त करायच्या असेल संघ मालकांना तर त्या व्यक्त करू शकता. संघ मालक मान्यवरांनी विनंती आहे. HPL संदर्भात आपल्या काही भावना व्यक्त करायच्या असेल मान्यवर देखील व्यक्त करू शकता उत्स्फूर्तपणे. संतोष भावना या ठिकाणी विनंती आहे. सर्वप्रथम सर्व खेळाडू, आयोजक आणि संघ मालकांचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. प्लेयर तर आपलातून खेळत होते सगळे. आणि मी माझं हे 8वं वर्ष आहे माझ्या टीमचं. 8 वर्षात आम्ही एकच मॅच जिंकायचो कायम नेहमी. आणि या 8व्या वर्षात आम्ही सेकंड प्राइज तरी जिंकले. खूप आनंदी आहे आम्ही. भले फर्स्ट नाही आले काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आमच्या प्लेयरला आम्ही तेच सांगितलं की काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. आपण सेकंडला तरी 8व्या वर्षी पोहोचलो. मी सुमित आणि सर्व टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही खूप छान खेळला. ठीक आहे, आज आपण जिंकलो नाही, पुढच्या टायमाला 100% जिंकू. कारण आपण पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलेलो आहे. निगेटिव्ह आपल्यात विचारच नाही. 8 वर्षाला आम्ही कधीच जिंकलो नव्हतो तरी आम्ही टेन्शन घेतलं नाही. त्यामुळे आताही घेणार नाही आहे. भविष्यात आपण 100% फर्स्टला जाऊ एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त म्हणजे हे करतो. माझे मी विचार तुम्हाला सांगतो आणि 100% आपण निवडून येऊ. आणि लिंबाजी आणि जावेद
अण्णा असेल सर्व आयोजकाचे मनापासून आभार मानतो की स्पर्धा घेणं एवढं सोपं नसतं. आम्ही 2 दिवस झालं, मी 8 वर्षात हेच वर्ष असं आहे की मी 2 दिवस पूर्ण दिवस आहे पाहतो, एवढं सोपं नाही आहे. खूप तुमचं आभार मानावं तेवढं कमी आहे की जे तुम्ही नियोजन केलंय ते नियोजन अफलातूनच आहे. सरांनी तर तुमचं कौतुक केलेलं आहे, पण मी पण कौतुक करतो एक संघ मालक म्हणून. माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने तुमचं खूप खूप आभार मानतो आणि पुढची स्पर्धा आम्ही जिंकू ही तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू संतोषजी. यानंतर विजय संघाचं कॅप्टन आपण मंचावरती यायचे केतन. केतन या, कारण विजेता संघाचा संघ नायक आहे. HPL आपण जिंकलेला. आणि प्रतापगड फायटरचे खेळाडू कुठे आहेत? एकदा टाळ्यांचा गजर आपल्या कॅप्टनसाठी करायचे. केतन, स्वप्नात वाटतंय ज्या पद्धतीनं आपला संघ जिंकलाय हे तुम्हाला अपेक्षित होतं? अपेक्षित तर होतंच, त्यात काय वाद नाही. पण सर्वजण खूप छान खेळले. आयोजकांचा आभार, खूप छान स्पर्धा भरवली. पंचांचा पण आभार, कॅमेरामॅन सगळे. आणि ग्राउंडमध्ये तर सगळेच चांगले खेळले, पण ग्राउंडच्या बाहेर एक जे व्यक्ती खेळत होते त्यांचा एक आभार, कारण की त्यांनी स्पर्धा ही खूप छान पद्धतीने माहोल म्हणजे तयार केला. त्यांचा एक पहिला आभार. काय नाही, सर्वजण छान खेळले. अशाच सगळेजण खेळत राहा. संदीप भाऊंचा पण आभार, त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं प्रॅक्टिससाठी. थोडासा अंदाज आमच्या प्लेयरला आधी आला होता, त्याचा एक फायदा आला आमच्या टीमला. आणि संघाच्या वतीने एक आवर्जून बोलतो की याच्या आधी आमच्या टीमच्या जर्सीचा कलर बघून सगळे पोपट विचारत म्हणजे बोलत होते, पण इथं सगळ्यांना ठोकत येऊन सगळ्यांचा पोपट केलाय, त्याचा एक आनंद वाटतो. आणि दरवेळीप्रमाणे विजय आमचाच आहे आणि विजय आमचाच झालेला आहे. केतन, थँक्यू व्हेरी मच. आणि आता दत्ता प्लीज या. लिंबाजी आणि जावेद यांचे खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन आहे, कारण स्पर्धा आयोजित करायचे सोपं काम नाही आहे. इथपर्यंतचा प्रवास देखील आपण बघितलं तर छोटा नाही आहे. खूप चांगलं काम तुम्ही केलं. दत्ता सर, अजून काही या ठिकाणी शिल्लक आहे ते आपण बघूया. जावेद भाई शेख यांना विनंती करतो स्टेजवरती या. मैत्री क्रिकेट प्रश्नाचे अध्यक्ष. या ठिकाणी मैत्री प्रश्नांचे अध्यक्ष जावेद शेख प्रशांत सरांसाठी काहीतरी 2 शब्द व्यक्त करतायत. जावेद शेख. हॅलो, सर्वप्रथम विजेत्या दोन्ही संघाचं अभिनंदन. चांगले खेळले. सुमित वर्वे, ऑल द बेस्ट. पुढचे पण असेच तू सामने खेळून अजून मोठ्या टुर्नामेंट खेळावं. उदयमुख खेळाडू, मॅन ऑफ द मॅचवाले सगळ्यांचं अभिनंदन. अशा स्पर्धा मोठ्या खेळून सगळे खेळाडू मोठे होतात, त्यामुळे सगळ्यांचंही अभिनंदन. सगळ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या या भागातील एका छोट्याशा स्पर्धेसाठी, आता ही छोटी स्पर्धा नसून खूप मोठी स्पर्धा झालेली आहे, त्यासाठी मुंबईवरून आपले सर प्रशांत सर इथं आले, याबद्दल सर्व खेळाडूंकडनं आणि माझ्याकडनं मनापासून सर तुमचे आभार. आणि मुंबईमध्ये टॉप 5 मध्ये जे असणारे सर आहेत ते प्रशांत सर आहेत. त्यांचं त्यासाठी आपल्या इथे 2 दिवस वेळ काढून आले. टॉपचे सर आहेत, त्यांचं अभिनंदन मनापासून. सर्व संघ मालकांचं, सर्व स्पॉन्सरांचं, ह्यांचं आमच्यावरती नेहमी लक्ष असतं. ह्यांच्यामुळे आमची स्पर्धा अजून चांगली होती. सगळ्यांनी असेच एकत्र राहावा, एकत्र खेळा, असेच मोठे सगळेजण व्हा. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जावेद सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आता फायनलचा जो किताब आहे तो देऊया. विनर संघाचं कौतुक करण्याकरता मी मला वाटतं यावेळेला विनंती करीन सुधाकरजी जावळे, आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. DJ मास्टर निलेश, आपण लगेच यायचे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुधाकर जावळे या. आमचे DJ मास्टर होते निलेश, परंतु सुधाकर जावळे आपण या प्लीज. जास्त वेळ आता घ्यायचं नाही, कारण पुढचा
विजेत्यांचा गौरव आपण अगदी थोड्याच वेळात करतोय. HPL सीझन 8 साऊंड सिस्टम, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. खूप एन्जॉय तुम्ही केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण. सुरेख सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं दर्जेदार. थँक्यू व्हेरी मच जवळ साहेब, धन्यवाद. आणि आता व्यासपीठावरती आमंत्रित करतोय फोटोग्राफर आनंद भाऊ या. जावेद सरांनी कॅमेरा घेतला याचा अर्थ तुमचा फोटो येणार आहे. या सन्मान करण्याकरता लिंबाजी सरांना विनंती करेन आपण या. आपल्या शुभस्ते आज सन्मान या ठिकाणी केला जाईल. फोटोग्राफ अत्यंत महत्वाचे आहेत. फोटोग्राफ आपण पाहू शकता. खेळाडूंसाठी ऑटोग्राफ महत्वाचा आहे. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी मोहोळ यांना मी विनंती करीन. लाईटची पूर्ण व्यवस्था आपल्या माध्यमातून अक्षय मोहोळ आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय मोहोळ, थँक्यू व्हेरी मच अक्षय. या स्पर्धेकरता लाईटची व्यवस्था सन्मान केला जातोय. लिंबाजी सरांच्या शुभस्ते या स्पर्धेचे शिल्पकार HPL 2024 सीझन 8 अक्षय मोहोळ यांचा सन्मान, मायेची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते, सन्मान चिन्ह. थँक्यू व्हेरी मच. आता जल्लोष विजेत्यांचा मी जावेद सर आपल्याला विनंती करेन आपण या. लिंबाजी सर आपण पण यायचं आहे. आणि आमचे मान्यवर देखील असतील. मोहन जाधव सर आपल्याला विनंती आहे. सविताताई ठाकर ज्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधार राहिलेल्या आहेत, अंडर 15 साठी कोच म्हणून सध्या महत्वाची भूमिका बजावत आहेत, यांना विनंती आहे आपण या. फक्त एकच विनंती असेल, एकच विनंती असणार आहे. कॅप्टन ट्रॉफी हातामध्ये असेल, बाकी सर्व खेळाडू खाली बसलेले असतील तरच चांगला फोटोग्राफ येईल. तुम्ही सगळेजण उभे राहिलात तर मजा नाही येणार. आणि निश्चितच क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे आपल्या बरोबर महाराष्ट्र संघाच्या माजी कर्णधार आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धा या छोट्या छोट्या गावामधनं होतात, छोट्या छोट्या शहरामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं त्याचा खरोखर फायदा भविष्यात होतोय असं वाटतं का? कारण लेदर बॉलमध्ये चांगल्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. टेनिस क्रिकेट ISPLच्या माध्यमातून आता एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळतोय. काय सांगाल इथं आल्यानंतर कशा प्रकारची स्थिती होती आणि काय माहोल होता, तुम्ही काय अनुभवताय? नमस्कार. हे माझं दुसरं वर्ष इथे यायचं आणि दिवसेंदिवस ते इतकं छान ऑर्गनाईज करतात. मी मागच्या वर्षी पण या दोघांचं खूप कौतुक केलं, लिंबाजी आणि जावेद सरांचं. मस्त ऑर्गनाईज करतात आणि मुलं पण तेवढीच भारी खेळत आहेत. तर यातून सुद्धा तुम्हाला चान्स मिळू शकतो. तर जेवढं तुम्हाला फिटनेस करता येईल मेन तो करा आणि त्यानंतर तुमचे बॅटिंग आणि फिल्डिंग या गोष्टी येतात. पण खूप छान ऑर्गनाईज केलं होतं आणि खूप चांगले लोक खेळत आहेत. सर तुम्ही कसं बघता या स्पर्धेकडे? ज्या पद्धतीनं कॅश प्राइज नाही, ट्रॉफी आहे, परंतु तरी सुद्धा निकराची झुंज देणारे खेळाडू आपण मैदानावरती पाहिले. तुमच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा कशी आहे? माझ्या मते ही स्पर्धा ही सगळ्यात वेगळी स्पर्धा आहे. कारण हे मैत्री या शब्दा खातर प्रत्येकजण आपल्या मैत्रीला जागून या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि आयोजन पण तसंच आहे. याच्यामध्ये कुठल्याही ठिकाणी पैशाचा विषय येत नाही. इथं जाऊन क्रिकेट एन्जॉय करायचं आहे, आपल्याच जवळच्या राहणाऱ्या आजूबाजूच्या मित्राबरोबर खेळायचं आहे आणि पूर्ण दिवस क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारे इथं आयोजन इतकं नाविन्य दिसत असतं नेहमी जेव्हा बघत असतो. हे नाविन्य ते अनुभवायला बघत असतात. त्यामुळे ही एक वेगळी स्पर्धा मला कायम वाटते. वेगळी स्पर्धा अशी प्रतिक्रिया येते. मॅडमने सांगितले फिटनेस देखील महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तर आता लिंबाचे सर आमच्या बरोबर आहेत. अत्यंत त्याचबरोबर पुनीतजी बालन हा जो ग्रुप आहे तो अगदी मोठ्या मंचावरचा आहे आणि त्यांचे देखील यावेळेला मनापासून आभार असतील. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा त्यांच्यासाठी. लेदर बॉल क्रिकेटशी असलेले त्यांचा एक वेगळे संबंध आहेत. आपल्याला इथे आपल्याला उपयोगी पडतात. आता टेनिस बॉल करतात त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि दीपक भाऊ मानकर यांचेही मनापासून धन्यवाद. कारण प्रायोजक देखील तितकेच महत्वाचे, ते सपोर्ट देखील तितकेच महत्वाचे, तरच ही स्पर्धा कमवण्याची यशस्वी होईल. तर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. चंदूशेठ कदम त्यांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आता मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण
विजेत्यांचा गौरव करणार आहोत. HPL 2024 पर्व 8 आणि या 8व्या पर्वावरती शिक्कामोर्तब करणारा संघ आहे. त्या संघाचं नाव, त्यांचा खेळ पाहण्यासाठी उभा टाकला अख्खा गाव. त्यांनी घेतला हृदयाचा ठाव आणि त्यांनी कोरले HPL 2008च्या या पर्वावरती आपलं नाव. त्या संघाचं नाव आहे प्रतापगड फायटर. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय, जल्लोष होतोय आणि आता विजेत्यांचा गौरव आपण या ठिकाणी करणार आहोत. एक अत्यंत सुंदर ट्रॉफी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 8 प्रतापगड फायटर संघानं बाजी मारली आणि ह्या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलेलं आहे. प्रतापगड मनापासून अभिनंदन. कॅप्टन फक्त या ठिकाणी ट्रॉफीला हात लावतील, कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन, बाकी सर्वांनी खाली बसायचे. जावेदची संघमालक बापू वाघमारे संघमालक आहेत आणि त्यांच्या नावात बघा वाघमारे. आपल्या गोलंदाजांनी बऱ्याच शिकार केले आहेत. संघमालक भरपूर खुश आहेत. बापू वाघमारे अभिनंदन. बापू वाघमारे तुमचंही मनापासून अभिनंदन आहे. जावेद सर, बाकी सर्वांनी टाळ्या कशासाठी वाजवतात माहितीये का? तुम्हाला पुढच्या वेळेला चॅम्पियनशिप जिंकायचे. आता यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा, कारण येणाऱ्या 9व्या पर्वामध्ये तुम्हाला या ठिकाणी जिंकायचं आहे. त्यामुळे प्रतापगड तुमचा आवाज बोला, हिप 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 हिप. क्या बात. चॅम्पियन प्रतापगड फायटर, कॉंग्रॅच्युलेशन. आणि काय हे दृश्य आहे, एखादा IPL मध्ये अशा प्रकारचं दृश्य असतं, वर्ल्ड कप मध्ये दृश्य असतं, IPL मध्ये दृश्य असतं, तशाच प्रकारे आपली HPL आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा विजेत्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय. खरंच कौतुक आहे जावेदजी, लिंबाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक फोटोग्राफ जरा विक्ट्री करा, विक्ट्री व्ही करायचं, व्ही उलटा व्ही करा. स्माइल, चेहऱ्यावरती स्माइल. थँक्यू व्हेरी मच जावेद सर, लिंबाजी सर, तुमचे मनापासून धन्यवाद. मान्यवरांचे मनापासून आभार. रेणूशे चहा कॅफे इथे जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. रफिक शेख आपण मंचावरती या. जेवणाची उत्तम प्रकारची व्यवस्था आपण केली. रफिक शेख प्लीज या. सविताताई ठाकर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. रफिक शेख एक शेवटचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि आजचा हा कार्यक्रम 8व्या पर्वाचा इथं प्रतापगड फायटर्स, कॉंग्रॅच्युलेशन. व्ही फॉर विक्ट्री. प्रतापगड फायटर्स संघानं या ठिकाणी निर्माण केले हिस्ट्री. कॉंग्रॅच्युलेशन. रफिक भाई या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवतोय. मी जावेद सर, लिंबाजी सर आपल्याला विनंती करेन, आपण रफिक यांचा सन्मान करणार. रफिक भाई, जेवणाची उत्तम प्रकारची व्यवस्था. जरा समोरून बाजूला प्लीज. कॅमेरा समोरून बाजूला व्हा, कॅमेरा समोरून बाजूला प्लीज, कॅमेरा समोरून बाजूला प्लीज.
शेवटचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे लिंबाजी सरांच्या शुभ हस्ते सन्मान, जेवणाची उत्तम प्रकारची व्यवस्था. एकदा सर्व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. रफिकजी थँक्यू व्हेरी मच. सन्मान या ठिकाणी केला जातोय आयोजकांच्या वतीनं. मैत्री, क्रिकेटची मैत्री, खेळाची मैत्री, खेळाडूंची मैत्री, मैदानाची मैत्री, बॅट आणि बॉल. चला आता हा बक्षीसवाडाचा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने संपन्न झालेला आहे. आपण HPL 8 आणि यानंतर कमिटीचा एक ग्रुप फोटो असणार. आयोजक मैत्रीचे सर्व मैत्री प्रतिष्ठानचे सर्व आयोजक त्यांचा ग्रुप फोटोग्राफ असणार आहे. आणि कॅमेरामॅन साठी आज या ठिकाणी बक्षीसवाडाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. पुन्हा भेटू नव्या पर्वामध्ये. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, क्रिकेट के मैदान पर करना पड़ता छापर काटा. दिस इज प्रशांत आदोड़े सिंह. बाय बाय टाटा.